नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमच्या माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर मंडळी, जगातला प्रत्येक माणूस, प्रत्येक जीव देवाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करत असतो. परंतु देव स्वतः एखादी व्यक्तीला घरी जाऊन जर एखादी व्यक्तीला भेट देत असतील तर ती समोरच्या व्यक्ती किती किती भाग्यशाली असेल याचा विचार आपल्याला खूप करणे गरजेचे आहे. मैत्रिणी एक अशी व्यक्ती आहे की त्या व्यक्तीला घरी स्वतः भगवान श्री रामचंद्र भेटायला गेल्या होत्या. त्या व्यक्तीचं नाव आहे शबरी. ही शबरी कोण होती, या शबरीचं काय कार्य होतं आणि शबरी असं काय काम केली होती, देवाने तिला स्वतः घरी जाऊन भेटायला नेमका हा शबरीला असे काय रहस्य आहे, शबरीचे असं का रहस्य आहे की हिची लग्नामध्ये 100,000 बोकडा कापण्याचा जो कार्यक्रम होता, ही बोकडा का तिने सोडून दिली, तिने का वामनमध्ये पालयन केलं आणि त्या शबरीच्या कथा आपल्या जीवनामध्ये कशी काय उपयोगकारक ठरू शकतो, या शबरीच्या कथेतून आपल्याला काय घेता येऊ शकतं, हेच मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तुमच्या घरातल्या लहान मुलांनी तुम्ही स्वतः किंवा आपल्या घरातल्या इतर अनेक सदस्यांनी मिळून ही कथा नक्की ऐकायलाच पाहिजे. अगदी सहज, साधी, सोपी कथा मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे. तर कथा शबरीच्या आहे. मैत्रिणी, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. चॅनलवर नवीन असला तर सबस्क्राईब करा. अनेक कथा सांगणार आहे माझ्या हेतून हे, परंतु ही एक अशी कथा आहे की या कथेच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकतो. आणि परिवर्तन कशा पद्धतीनं होऊ शकतो की एखादी सामान्य जीवनामध्ये जन्माला आलेली व्यक्ती सुद्धा देवाला स्वतःकडे खेचून घेऊ शकतो. देव स्वतः तिला भेटायला जाऊ शकतो, असं त्या व्यक्तीचं महत्त्व असतो. तर मैत्रिणी, शबरी ही नेमकी आहे कोण? शबरी आज नावाच्या राजा आणि इंदुमती नावाच्या राजा हे भिल्ला समाजातली राजा राणीच्या झोपडी आहे. त्यांनी झालेली कन्या रत्न म्हणजे शबरी. शबरीचं सगळं बालपण राजधरणामध्येच गेलं. आधी भिल्ला समाजाच्या राजा होते, त्याची ती मुलगी होती. परंतु एक दिवस काय झालं, शबरी सहज घरामध्ये बसलेली असताना लग्नाचा वय झालं होतं. शबरीच्या आता त्या वर्षाची काळी लग्न जरा लवकरच करत होत्या. पूर्वीच्या वर्षामध्ये 13, 14, 15 वर्षामध्येच काळात लग्न होत होत्या. शबरी घरामध्ये सहज बसलेली असताना घरामध्ये 1,000 बोकडे एक सोयीनी दावणीला बांधलेली पाहिले आणि शबरीने ती बोकड्या पाहिल्यावर त्या ठिकाणी तिच्या आईने विचारली, आई, हे सगळे बोकडे आपल्या दारामध्ये कशामुळे बांधले? त्या टायमाला आई सांगती, बाळा, 2-4 दिवसामध्ये तुझ्या लग्नाचा कार्यक्रम ठरलाय आणि तुझ्या लग्नामध्ये आपण दावत म्हणून लग्नामध्ये हे जेवण असतं. हे जेवण म्हणून आपण आपल्या सर्व पाहुण्यांना बोकड्याच्या जेवण देणार आहोत. म्हणजे मांसाहारी शिजवून त्या लोकांना आपण खाऊ घालणार आहोत आणि तुझ्या लग्न लावून देणार आहोत. आपल्या घरामध्ये अशी परंपरा पहिल्यापासूनच आहे. हे ऐकल्यावर शबरीला थोडासा राहवला नाही. भक्तिप्रधान स्वभाव होता. देवाच्या भजन करणार स्वभाव असल्यामुळे तिला हे थोडंसं वाईट वाटलं. तिने मनामध्ये विचार केली आहे, अरे,
माझ्या एकट्यांच्या लग्नामुळे हजारो बोकड्यांचा जीव जात आहे, हजारो प्राण्यांच्या आहुती जात आहे, हजारो प्राणी नष्ट होत आहेत. त्यांच्यामुळे मी काय करते? सर्व प्राण्यांना मुक्त करते. कोणालाही प्राण्याच्या हत्या करून मला लग्न करायचं नाही. हत्या करणं हे मला शोभणार नाही आणि हे सगळं झाल्यावर मी लग्नसुद्धा करणार नाही. मला जीवाची कोणालाही जीवाच्या न घडवा मस्तर वर्ण सर्वेश्वर पूजण्याच्या. मग त्या शबरीने काय केली? रात्री 12:30 वाजता उठली आणि आपल्या घरातली जेवढी काही बोकडे होते ते सगळी बोकड्या सोडून दिली आणि तिला कळलं की हे बोकड्या मी सोडलेली. असं जर माझी वडिलांना कळलं तर माझ्या वडील मला मारून टाकतील. या भीतीपोटी ती रात्री त्याच दिवशी 12:30 वाजता दरम्यान घर सोडून निघून गेली आणि घर सोडून निघून गेल्यावर मत्तंग नावाच्या ऋषीच्या आश्रमात गेली. तिने सेवा करायला सुरुवात केली आणि मत्तंग ऋषीच्या सेवा केल्यावर मत्तंग ऋषीच्या तिला वरदान दिली की शबरी, ज्या टाइमला तू अशी सेवा अहोरात्री चालू ठेवशील म्हणजे एखादी जीवाच्या हत्या होऊ नये. हे जर तुला असं वाटत असेल तर एक ध्यानात ठेव, एक दिवस तुला प्रभू रामचंद्र तुझ्या घरी भेटायला येतील. म्हणजे काय? तिची अंतःकरणाला भाव होता की कोणालाही जीवाचा न घडवा मस्तर. थोडक्यामध्ये आपण जर एखादी व्यक्तीला तळमळीन, एखादी व्यक्ती आपल्याला प्रेममया भावनेने जर बघत असेल तर तिचा आपण नक्कीच स्वीकार केलं पाहिजे. या दृष्टीने प्रभू रामचंद्र शबरीला भेट देण्यासाठी जातात. थोडक्यामध्ये शबरीच्या जीवन चरित्रातून आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची आहे. एखादी व्यक्तीचा जर जीव तुम्ही वाचवला तर नक्कीच परमेश्वर तुम्हाला भेट देतात. म्हणून लक्षात ठेवा, कोणाचा जीव घ्यायचा नाहीसाठी नक्की प्रयत्न करा. कोणाचा जीव जळण्याचा मात्र आयुष्यात चुकूनही प्रयत्न करू नका. शबरी माता ही अत्यंत आपल्यासाठी प्रेरणादायक आहे. कोणत्या जातीचा जन्म नाही, कोणत्या जातीत जन्म नाही जन्माला यावे यापेक्षा कोणत्याही जातीच्या जन्माला येऊन चांगला कर्तव्य निर्माण करावे, हे शबरी मातेकडून आपण शिकायला पाहिजे. आणि नक्कीच तुम्ही सर्वांनाही प्रेरणा घेऊन शबरी मातेचा आदर्श तुमच्या जीवनामध्ये ठेवून नक्कीच देवाच्या भक्ती करा. देव तुमच्या घरी चालत येईल. तर मैत्रिणी, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. माझ्या यूट्यूब चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा. असंच भेटूया नेक्स्ट एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.